नमस्कार. BMS फर्स्ट इयर पदार्थ विज्ञान याच्या पेपर 1 मधील आज आपण तुम्हाला सिलेबस कॉपीनुसार जो कर्मविज्ञान हा टॉपिक आहे त्याच्या नोट्स बघणार आहे. तर काही विद्यार्थ्यांनी कमेंट्स केल्या होत्या की पदार्थ विज्ञानचे सुद्धा नोट्स पाहिजे आहेत. तर आपण 7 ते 8 व्हिडिओजमध्ये पदार्थ विज्ञानचे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत किंवा हाय वेटेज म्हणजे SAQ LAQला जास्त विचारले जाणारे प्रश्न आहेत तर त्याच्या नोट्स आपण या 4-5 दिवसामध्ये बघणार आहे. तर त्याचे व्हिडिओज तसे अपलोड होत राहतील, ते सुद्धा तुम्ही अवश्य पहा. तसंच आपली UT एक्झाम बूस्टर सिरीजसुद्धा चालू आहे. त्यामध्ये मी तुम्हाला रोज एक इम्पॉर्टंट व्हिडिओ म्हणजे त्यामध्ये काय कॉमन गोष्टी असतील किंवा असा जो LAQचा मोठा पॉईंट असेल तर ते व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये बघत आहे. तर ते जर तुम्ही चॅनलवर बघितले नसतील तर ते सुद्धा अवश्य पहा. त्याच पद्धतीने BMS फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे इतर व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोडेड आहेत. हँड रिटन नोट्सचे व्हिडिओ अपलोडेड आहेत. तसंच PYQचे व्हिडिओ अपलोडेड आहेत. किंवा सिलेबस कॉपी असेल तर सर्व व्हिडिओज अपलोडेड आहेत. ते जर तुम्ही बघितले नसतील तर चॅनलमध्ये प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. तर या व्हिडिओमध्ये जे आपण नोट्स बघणार आहे कर्मविज्ञान, तर त्यासाठी किती मार्कांचं वेटेज युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये आहे ते आधी आपण बघून घेऊया. तर युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये मार्क्सचं वेटेज देत असताना त्यांनी द्रव्य, गुण आणि कर्मविज्ञानियम ह्या तिन्ही एकत्रित टॉपिक्सला 48 मार्कांचं 48 मार्कांचं वेटेज युनिव्हर्सिटी एक्झामसाठी दिलेलं आहे. म्हणजे हे 3 टॉपिक्स तुम्हाला पेपर 1साठी खूप इम्पॉर्टंट आहेत पदार्थ विज्ञानच्या. कारण 48 म्हणजे जवळपास 50 मार्क तुम्हाला ह्या 3 टॉपिक्सवरच आहेत. म्हणजे बऱ्यापैकी पासिंग तुम्ही इथून करू शकता. तर हे 3 टॉपिक व्यवस्थित सर्व स्टडी करा. त्यापैकी आज आपण कर्मविज्ञानियम टॉपिकचे नोट्स बघणार आहे. त्यावर तुम्हाला MCQ, SAQ, LAQ अशा तिन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत. तर पाहूयात कर्म. सुरुवातीला षटपदार्थात कर्माला स्थान आहे. द्रव्य हे त्याच्या गुणानुरूप कर्म करते. निरुक्ती, क्रियविक्षेपे धातूला मनीन प्रत्यय लागून कर्मन शब्द बनला आहे. क्रियते इति कर्म. त्यानंतर व्याख्या, प्रयत्न इत्यादी चेष्टेला कर्म असं म्हणतात. म्हणजेच कोणतेही कर्म उत्पन्न होण्यापूर्वी प्रयत्नपूर्वक केलेल्या चेष्टापूर्वक हेतूला आपण कर्म असं म्हणतो. म्हणजे एखादं कोणतेही कर्म उत्पन्न होण्यापूर्वी आपण जे त्याला प्रयत्नपूर्वक चेष्टापूर्वक कार्य करतो त्याला आपण हेतू करतो त्याला आपण कर्म असं म्हणतो. त्यानंतर दुसरी व्याख्या, जो संयोग व विभागाला कारणीभूत आहे व द्रव्याचा आश्रित आहे त्याला कर्म म्हणतात. कर्म म्हणजे चलन किंवा हालचाल. तर ह्या 2 ते 3 व्याख्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. कर्माच्या श्लोक पाठ होत असतील तर श्लोक पाठ करा. हे झालं कर्मासंबंधित इंट्रोडक्शन. त्यानंतर कर्माचं लक्षण, जो एक द्रव्याला आहे अर्थात अनेक द्रव्यावर आश्रित नसतो. म्हणजे तो फक्त एकाच द्रव्याला आश्रित आहे आणि अनेक द्रव्यावर आश्रित नसतो. गुण हा अनेक द्रव्याश्रित असतो परंतु कर्म हे एकाच द्रव्याच्या आश्रित असते, हे त्याचं लक्षण आहे. त्यानंतर कर्म हे अगुणवान असते. त्यानंतर कर्म हे संयोग विभागाला अनपेक्ष कारण आहे आणि द्रव्याश्रय असून ते गुणरहित आहे. तर हे 3 ते 4 लक्षणं कर्माचे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कारण प्रश्न विचारताना तुम्हाला असं विचारतात कर्माची व्याख्या, लक्षण, प्रकार लिहून सविस्तर वर्णन करा. मग त्यामुळे तुम्हाला हे व्याख्या आणि लक्षण व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर कर्माचे प्रकार म्हणजे वर्गीकरण. आता मुख्यतः कर्म 2 प्रकारचे सांगितलेलं आहे, लौकिक कर्म आणि आध्यात्मिक कर्म. तर लौकिक कर्म आधी सुरुवातीला एक पाहूयात. लौकिक कर्माचे 5 प्रकार पडतात. म्हणजे सुरुवातीला कर्माचे मेन 2 प्रकार, लौकिक, आध्यात्मिक. लौकिकमध्ये परत 5 प्रकार आहेत. त्यामध्ये उत्क्षेपण, अपक्षेपण, आकुंचन, प्रसारण आणि गमन. तर व्यवस्थित 5 प्रकार लक्षात ठेवा. कधी पेपरमध्ये तुम्हाला LAQ विचारला तर कर्माची व्याख्या, लक्षण, प्रकार लिहून प्रकार सांगून एक तर तुम्हाला लौकिक कर्म डिटेलमध्ये विचारतील किंवा आध्यात्मिक कर्म डिटेलमध्ये विचारतील. आणि SAQला विचारलं तर डायरेक्ट एखादा कर्म विचारतील, लौकिक कर्म वर्णन करा, आध्यात्मिक कर्म वर्णन करा. तर व्यवस्थित कर्मविज्ञानामध्ये जे पॉईंट्स मी तुम्हाला देत आहे ते व्यवस्थित स्टडी करा. यामधूनच तुम्हाला SAQ किंवा LAQ विचारला जाईल. तर सुरुवात करूयात लौकिक कर्मामध्ये उत्क्षेपणपासून. या कर्मामुळे द्रव्य खालच्या भागाकडून ऊर्ध्व भागाकडे फेकले जाते. म्हणजे खालून वरच्या साईडला उत्क्षेपण. त्याचं उदाहरण आहे वमन कर्म. म्हणजे उलटी कशी खालून पोटापासून तोंडातून बाहेर येते, तर ते झालं उत्क्षेपण कर्म. त्यानंतर अपक्षेपण. या कर्मामुळे द्रव्य वरील भागाकडून खालच्या भागाकडे फेकले जाते. म्हणजे वरून खाली उलटं, जसं वरती झालं होतं त्याच्या उलटं. उदाहरणार्थ विरेचन कर्म. त्यानंतर आकुंचन. शरीराच्या जवळच्या देशाशी किंवा भागाशी संयोग होण्याला कारणीभूत असणाऱ्या कर्माला आकुंचन असं म्हणतात. उदाहरणार्थ हृदयाचे आकुंचन. त्यानंतर प्रसारण. शरीराच्या दूरच्या देशाशी संयोग होण्याला कारणीभूत असणारे कर्म म्हणजे प्रसारण होय. उदाहरणार्थ हृदयाचे प्रसारण. कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन म्हणू शकता तुम्ही. आणि शेवटचं कर्म आहे ते म्हणजे गमन. इतर सर्व प्रकारच्या कर्माचा समावेश यामध्ये होतो. उदाहरणार्थ चालणे, स्पंदन, रेचन, तिर्यक, गमन, वाकणे हे सर्व जे कर्म आहेत ते गमन या कर्माच्या अंतर्गत येतात. म्हणजे वरती 4 आपण पाहिले ते, आणि ते सोडून जे इतर कर्म सर्व येतात शरीराचे ते सर्व गमन या कर्माच्या अंडर सांगितलेले आहेत. तर हे होते 5 लौकिक कर्माचे प्रकार.
त्यानंतर आता आध्यात्मिक कर्म. तर आध्यात्मिक कर्म हा बऱ्याचदा पेपरला विचारलेला प्रश्न आहे. त्यामध्ये तुम्हाला हे सर्व पॉईंट्स लिहावे लागतात. या कर्माचा उपयोग स्वस्थ व आतुर व्यक्तीच्या हितासाठी होतो. उदाहरणार्थ सद्वृत्ताचे पालन. याचे 2 प्रमुख प्रकार पडतात. म्हणजे आता एक तुम्हाला क्लिअर एक डोळ्यासमोर चार्ट झाला असेल. सुरुवातीला कर्म, त्याचे मेन 2 टाईप्स, लौकिक, आध्यात्मिक. लौकिकच्या खाली 5 उत्क्षेपण, अपक्षेपण, आकुंचन, प्रसारण आणि गमन. आणि आध्यात्मिकच्या खाली 2 शुभ कर्म, अशुभ कर्म. तर हा एक व्यवस्थित क्लासिफिकेशनचा चार्ट जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी कर्माचा आन्सर तुम्ही प्रकारांचं लिहू शकता. तर आध्यात्मिक कर्माचे 2 प्रकार, शुभ कर्म, अशुभ कर्म. प्रशस्त पादोक्त कर्माचे 3 प्रकार सांगितलेत आध्यात्मिक कर्माचे: सतप्रत्यय, असतप्रत्यय आणि अप्रत्यय. सतप्रत्यय म्हणजे जाणीवपूर्वक केलेल्या कर्माला सतप्रत्यय असं म्हणतात. सर्व अंतर्गत व बाह्य क्रियास्वरूप हालचाली हे सतप्रत्ययाच्या अंडर येतात. उदाहरणार्थ टाळी वाजवणे, म्हणजे ते आपण स्वतः वाजवतोय ना, जाणीवपूर्वक वाजवतोय म्हणून त्याला सतप्रत्यय कर्म असं म्हणले. असतप्रत्यय, जे कर्म जाणीवपूर्वक केलेले नसते त्यास असतप्रत्यय म्हणतात. उदाहरणार्थ जमिनीवर आपटलेला चेंडू परत हातावर येऊन आदळणे व हात वर ढकलला जाणे. म्हणजे आपण एखादा बॉल जर जमिनीवर आपटला तो परत रिबाउंड होऊन आपल्या हाताला येऊन हात वर जातो, तर ते असतप्रत्यय कर्माच्या अंडर येतं. आणि नेक्स्ट म्हणजे थर्ड टाईप आहे तो म्हणजे अप्रत्यय. अचेतन द्रव्यामध्ये होणारी हालचाल म्हणजेच अप्रत्यय कर्म. उदाहरणार्थ नांदन, गुरुत्व, त्यानंतर वेग, प्रयत्न या गुणांमुळे उत्पन्न होते. चरकोक्त कर्माचे प्रकार सांगितलेले 3: वाचिक कर्म, मानसिक कर्म आणि शारीरिक कर्म. चरकांनी 3 सांगितलेत. वाचिक म्हणजे वाणी इत्यादीद्वारे केलेले कर्म म्हणजे वाचिक कर्म. मानसिक म्हणजे मनाची पवित्रता राखणे. आणि शारीरिक कर्म म्हणजे शरीराची शुद्धी, स्नानादी इत्यादी कर्म जे असतात ते सर्व शारीरिक कर्मामध्ये येतात. पंचकर्म, वमन, विरेचन, शिरोविरेचन, अनुवासन आणि आस्थापन हे पंचकर्म सांगितलेले आहेत. आणि संशोधन कर्मामध्ये पूर्वकर्म, प्रधान कर्म, पश्चात कर्म. तर जे आपण मेन टाईप्स बघितले त्यासोबतच तुम्ही हे जे इतर टाईप्स आहेत त्याची फक्त नावं लक्षात ठेवा, कारण हे तुम्हाला डिटेलमध्ये नाही विचारणार. जे लौकिक आणि आध्यात्मिक कर्म आहेत ते तुम्हाला पेपरमध्ये डिटेलमध्ये विचारू शकतात. त्यानंतर आता कर्मविज्ञानीमध्ये शेवटचा पॉईंट तो म्हणजे उपयोगिता. आता हल्ली जे पेपर युनिव्हर्सिटीचे पेपर असतात MUHSचे, त्यामध्ये उपयोगिता, महत्त्व या टॉपिक्सला जास्त वेटेज दिलेलं आहे किंवा जास्त प्रकारे ते विचारले जातात. क्लिनिकल बेस्ड असतात, त्यामुळे ते प्रत्येक क्वेश्चनमध्ये हा प्रश्न असतोच की उपयोगिता आणि महत्त्व लिहा. तर कर्मविज्ञानीचे 7 ते 8 उपयोगिता तुम्ही करून जा, तुम्हाला ते पेपरमध्ये त्याचा फायदा होईल. चरकसंहिता टीकाकार गंगाधर रॉय म्हणतात की द्रव्यम गुणेन कर्म कुरुते. त्यानंतर वात, पित्त, कफ यांची दृष्टी झाल्यास शरीराचे शोधन करण्याच्या दृष्टीने वमन, विरेचन, नस्य, आस्थापन, अनुवासन हे जे पंचकर्म आहेत ते सांगितलेले आहेत. म्हणजे इथे कर्माचा उल्लेख आला. त्यानंतर चरकांनी विमानस्थानात दैव व पुरुषार्थ हे पूर्वजन्माच्या व जन्मांतराच्या कर्मावर अवलंबून असल्याचे वर्णिले आहे. त्यानंतर सुश्रुतानुसार औषध कर्म, संशमन, पीडन, ब्रुवन, रसायन, दहन, दीपन, वाजीकरण, विलयन इत्यादी सांगितलेले आहेत. औषधी द्रव्याच्या दृष्टीने औषधातील विषारी द्रव्य बाहेर काढण्यासाठी त्यावर कर्म करावे लागतात. त्यानंतर यंत्रकर्मात निर्घातन, पुरण, बंधन इत्यादी 24 कर्मांचे वर्णन आहे. द्रव्य हे आपल्या रसवीर्यविपाक गुण कर्म प्रभावाने कार्य करते. शरीराचे रक्षण व व्याधीचे हरण करणे हे प्रयोजन कर्माचे साध्य आहे. सुश्रुताने यंत्रकर्म, क्षारकर्म, अग्निकर्म, शस्त्रकर्म इत्यादी कर्मांचे वर्णन केलेले आहे. त्यानंतर सफल चिकित्सेसाठी योग्य कर्म करणे आवश्यक आहे. तर हे काही कर्माच्या उपयोगिता आहेत जे तुम्हाला सोप्या पद्धतीने लक्षात राहतील. फक्त एकदा कन्सेप्ट बघून घ्या की त्यामध्ये काय गोष्टी लिहायच्या आहेत, ते तुम्हाला खूप सोपं जाईल. तर ह्या होत्या कर्मविज्ञानी या टॉपिक संबंधित संपूर्ण नोट्स. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आणि आपली जी युनिव्हर्सिटी UT एक्झाम बूस्टर सिरीज आहे ती जर तुम्ही आणखीन बघायला चालू केली नसेल, त्याचे 4 व्हिडिओज अपलोड झालेले आहेत. ते जर तुम्ही बघितले नसतील तर ते एकदा बघून घ्या. आणखीन 5-6 व्हिडिओज त्यामध्ये आपण अपलोड करणार आहे. आणि तसंच जर तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेवटी दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता. आपण भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.